Oh
Jaya
Jaya
भक्त ऐशी जाना जे देही उदास दिले अशा पाश निवारोनी. त्याला इको नको बरं, त्याचं इको चक्क बंद करा. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जमधन माता पिता. निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काहीच सांगडे पडवलेली. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जमधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्म हवे सहाय्य. तुका म्हणे सत्य कर्म हवे सहाय्य. घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जमधन माता पिता. आवाज कमी करा. मॉनिटरचा आवाज क्लिअर करा. इको अजिबात नको. मौजे तळवोग तालुका बसव कल्याण जिल्हा बिदर या अत्यंत पावन स्थळी माफ करा त्या भागात तो मला तळमोगरी ओळखीचं गाव आहे म्हणून कोणता मोरखंडी या गावामध्ये मागच्या 32 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा रामनवमीच्या दिवशी सुरुवात होऊन हनुमान जयंतीचे साधून आणि माझ्या माहितीप्रमाणे महादेवाच्या कावडीचं लग्नाचा दिवस सुद्धा त्याच्यामध्येच आहे. अशा विविध उत्सवाचं नियोजन करून मागच्या 31 वर्षापासून चालू असलेला 32व्या वर्षातला हा सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे ओळख नसताना माहिती नसताना केवळ तुकाराम गुरुजींची माझी ओळख आहे. इथे आल्यानंतर काही लोकांची ओळख झाली. त्याच्यातले काही लोक पूर्वीच्या ओळखीचे आहेत आणि आता राहिलेल्या लोकांना ओळख करून देण्यासाठी मी तुमच्या गावामध्ये आलो. ज्या वेळेला तारीख दिसली त्या दिवशीपासून आमच्या दादाचा फोन होता मला. ते म्हणाले महाराज मोरखंडीला तुमचं कीर्तन आहे, आम्ही त्या दिवशी येणार आहोत. आणि त्या दिवशी तिथे आल्यानंतर आम्हाला नक्की चाल म्हणायची.
अभंग ओळखीचा घ्या असं त्यांनी मला सुचवलं. मी एक विचारतो तुम्हाला, कीर्तनकाराच्या तारखा घेताना तुम्ही कीर्तनकाराला अभंग कोणता घ्यायचा हे सांगून घेता का? घेतो कधी? आता एक काम करा, पुढच्या वर्षापासून ज्या वेळेला तारीख घ्याल त्यावेळेला महाराजाला अभंग तुम्ही गावातल्या लोकांनी सांगायचं आणि सांगायचं, हे बघ महाराज, तुमची तारीख ह्या दिवशी आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला या अभंगावर कीर्तन करावं लागेल पुढच्या वर्षीपासून. मला वाटतंय असं जर ठरवलं तर बरेच महाराज नको म्हणतो. दादा मला आता सांगा, मी अभंग ओळखीचं घेतलं, अभंग ओळखीचं आहे, का बरं ओळखीचं घेतलं? आता मला काय येते तुम्हाला माहिती नाही आणि तुम्हाला काय आवडते मला माहिती नाही. मी विचार केला निदान अभंग तर ओळखीचा घेऊ म्हणून अभंग ओळखीचा घेतला. अभंग ओळखीचा आहे का लई ओळखीचा आहे? बोला बोला, अभंग ओळखीचं आहे का लई ओळखीचं? लई ओळखीचं. आणि एक सांगू, ज्याची जास्त ओळख असते त्याची कदर कमी असते. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला सगळ्यांना? ज्याची जास्त ओळख असते त्याची कदर कमी असते. म्हणून मी पुणे गावामध्ये जर गेलो, या पुढे या पुढे एक तर लई दिवसाला गाठ पडायचं, ज्याची जास्त ओळख असते त्याची कदर कमी असते. म्हणून मी पुणे गावामध्ये जर गेलो तर सांगतो, पोरीवाला गावातल्या गावात देत जाऊ नका. का बरं देत जाऊ नका? मुलगी गावात गेली तर जावाई कुठला होता? गावात. आता तुमचं गाव बरंच मोठं दिसायले, गाव छोटं असलं, जावाई गावातला असला तर जावाई सासरवाडीचं समोरून 2-4 गावात गेले दिवसात. मला सांगा, जावयाची किंमत कमी आहे का? पण 4ला दारा पडून गेल तर कोणी या म्हणते का? किंमत नाही का? कदर नाही? कदर नाही. एका गावामध्ये असंच मी कीर्तनासाठी गेलो, चहा प्यायला बसलो, त्यांनी पोहे दिले होते मला. पोहे खायला चालू करायच्या वेळेला त्यांचा जावई पुढून चालला, ज्यांच्या घरी बसलो होतो तरी. मी म्हटलं, दादी तुमचे जावई चालले, बोलू का? त्यांनी म्हटलं, उगं बसा, पोहे एवढेच केले, जोडले. घडलेली गोष्ट आहे, ज्याची जास्त ओळख असते त्याची कदर. ते मी व्यवहारातलं सांगितलं. आता साहित्यातलं सांगतो. साहित्यामध्ये एक मोरोपंत म्हणून एक कवी होऊन गेले, नाव ऐकलं असेल मोरोपंत. आणि शाळेमध्ये असताना व्याकरणामध्ये मोरोपंतांच्या आर्या शिकवल्या जात होते मराठीमध्ये. ते मोरोपंतांची एक आर्य आहे, आर्य नावाचे एक व्रत आहे, त्याचं नाव आहे केकावली. त्याच्यामध्ये एक त्यांनी आर्या लिहिली. आर्या म्हणजे काही काव्य प्रकार आहे. त्यांनी काय लिहिले बघा, सूर्य रोज उगवतो की नाही? बोला बोला, सूर्य रोज उगवतो की नाही? तुमच्याकडे सूर्य रोज उगवतो की नाही? रोज उगवतो. बिनकामाचा का कामाचा? कामाचा. रोज उगवतो. कामाचा. किती कामाचा? अहो 2-4 दिवस जर सूर्याची किरण पडायला गेली तर पिकं पिवळे मारतात. म्हणजे सगळ्या सृष्टीचं संतुलन जर टिकून ठेवायचं असेल तर सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज आहे की नाही? आहे की नाही? रोज उगवतो, गरज आहे. रोज उगवतो, गरज आहे. तरी पण सूर्य उगवलाय म्हणून कोणी अगरबत्ती लावून त्याची आरती केली का? बोला.
रोज उगवतो की नाही? कधी तर त्याला 2 पैशाचा कापूर जाळाय, तेलाच्या वाती सूर्य उगवलाय म्हणून कोणी केलंय नाही. तो मोरपंत म्हणतो, काय म्हणतो? सूर्य रोज उगवतो, त्याची किंमत कोणी केली नाही. पण संकष्ट चतुर्थीचा चंद्र महिन्यातून एकदा येतो, त्याच्यासाठी उपवास करतात की नाही? मला एक सांगा, रोज सूर्य उगवतो त्याची कदर नाही, आणि महिन्यातून एकदा संकष्टीचा चंद्र उगवतो त्याची पूजा होते की नाही? मोरपंतांनी सांगितलंय. काय सांगितलंय? ती केकावली ऐका. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. ऐका, अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रकट दिसे भानू जगी, भानू म्हणजे सूर्य. प्रकट दिसे भानू जगी, तो तुच्छ पाही. लघु शशी, शशी म्हणजे चंद्र. लघु शशी चतुर्थीचा वंदिती सर्व भावे. म्हणून सख्यारे दूर देशी राहावे. मोरपंत म्हणतो, सूर्याची पूजा का नाही? रोज उगवतो म्हणून. आणि त्याची पूजा का केली जाते? महिन्याला एकदा येते म्हणजे रोज त्याची गाठ पडते, त्याची कदर नसते. हे झालं साहित्यातलं. ते पोरगी गावामध्ये देवणी म्हणलो, ते झालं व्यवहारातलं. हे झालं साहित्यातलं. आता शास्त्रातलं सांगतो. शास्त्रातलं तुमच्यापैकी कोणी इकडं श्रीशैल्यम म्हणून एक ज्योतिर्लिंग गेले का? श्रीशैल्यमला गेलो की नाही? गेलो ना. ते श्रीशैल्यम तुम्हाला माहित आहे की नाही? मला माहिती नाही. पण श्रीशैल्यमचं आताचं जे मंदिर आहे, ते मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात बांधून दिलेले, माहिती राहू. आणि त्या श्रीशैल्यमच्या बाजूला डोंगर आहे सगळा. तो डोंगर किती आहे माहिती तुम्हाला? 765 किलोमीटरचा एरिया आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र आणि कर्नाटक या 4 राज्याच्या सीमेवर आहे. 765 किलोमीटरचा डोंगर आहे. मलयगिरी म्हणतात त्याला, मलयगिरी. आणि त्या 765 किलोमीटरच्या डोंगरावर चंदनाची झाडी आहे. आणि तिथला चंदन म्हणजे खूप महाग आहे बरं. मलय चंदन म्हणतात, मलय चंदन. तिथल्या चंदनाचं 1 स्क्वेअर मीटर लाकूड, 1 स्क्वेअर मीटर लाकूड जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नेऊन त्या लाकडाची विक्री केली तर 1 स्क्वेअर मीटर लाकडाची 9.5 लाख रुपये किंमत येते आजच्या घडीला. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला वाहिला. त्यांच्या नावानं 2 टाळ्या वाजल्या. खूप दिवसाच्या नंतर बालगंधर्वाचं गीत ऐकायला मिळालं. मलयगिरीचा जो चंदन आहे, त्या चंदनाचं एक वैशिष्ट्य आहे की त्या चंदनाच्या 700 किलोमीटर एरियाच्या डोंगरामध्ये 142 गाव आहेत. छोटे 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 छोटे.
असं कपारीनं छोटे छोटे भिल्लाची गाव आहेत, भिल्लाची. चंदनाच्या एवढ्या लाकडाच्या तुकड्याला 9.5 लाख रुपये येतात. आणि तसला चंदन 142 गावातले लोक जळण म्हणून वापरतात. माझं बोलणं कळते ना तुम्हाला? एवढ्या लाकडाची किंमत जिथं 9.5 लाख रुपये आहे, तसलं लाकूड त्या भिल्लाच्या बाया वरलाला जाळ लावायला जळण म्हणून वापरतात. किंमत नाही तर कदर नाही कोणाला. कदर नाही. किंमत वेगळी आणि कदर वेगळी. बरं का? किंमत वेगळी आणि कदर वेगळी. काही काही गोष्टीची किंमत खूप असते पण कदर नसते. त्या पंचतंत्रामध्ये गोष्ट आहे तुकाराम. ते पुत्र घरात शिरलं. का बरं शिरलं? घरात कोणी बी नव्हतं. घरात कोणी नसले की बाहेरचे कुत्रे शिरतात. फक्त एकच काम करा, बाहेरचे कुत्रे मध्ये येऊन एवढं घर पक्क ठेवा. ते कुत्र घरामध्ये शिरलं. त्या कुत्र्याने इकडं तिकडे पाहिलं. कुत्र्याला 2 वस्तू दिसल्या. एक 4 चपात्याचा चुडगा आणि 500च्या 4 नोटाचा पुडगा. कोणाला दिसला? कुत्र्याला. कुत्र्यानं 4 चपात्या बी बघितलं आणि 500च्या 4 नोटा बी बघितलं. दोन्हीला बघितलं. कोणतं उचललं असं? कुत्र्यानं कोणतं उचललं असं? आपण राहिलो असतो तर काय केलं असतं? 4 चपात्याचा चुडगा तोंडामध्ये धरलं, बाहेर निघालं आणि मी चालू होतो तिथे जवळ. मी म्हणतो कुत्र्या. त्यानं काय म्हणलं? ते तोंडात चपात्यावर काय? चपात्या कशाला उचललं? 500च्या 4 नोट आहेत का? आणि 2000 मध्ये किती चपात्या येतात? हे उचलावं का? हे उचलावं रे. त्या कुत्र्यानं सांगितलं मला हेच पाहिजे, तू उचललं. माझी गोष्ट समजली. 500च्या नोटाची किंमत नाही का कदर नाही? कदर नाही. कदर का नाही याची कारण सांगतो. किंमत कळाली नाही म्हणून. किंमत कळाल्यावर कदर होतेच. मी हा जो अभंग तुमच्या समोर घेतलेला आहे सगळ्यांना पाठ असलेला अभंग आहे. लई पाठ असलेल्यामुळं तुम्हाला ह्या अभंगाची कदर नसेल, पण या अभंगाची किंमत सांगतो. एकदा किंमत कळली की कदर सुद्धा होईल. म्हणून मी हे अत्यंत सोपा अभंग तुमच्या समोर घेतलेला आहे. या अभंगाचं निरूपण करायचंय मला. मी अजून अभंगाला सुरुवात केलेली नाही. मी फक्त माझा परिचय तुम्हाला करून दिलेला आहे. 2 सूचना देतो. पहिली सूचना, कीर्तनकार ज्या जागेवर उभं टाकलंय त्याच्यापेक्षा उंच जागेवर ऐकणाऱ्यांनी बसू नये हा नियम. आता तुम्हाला कोणी सांगितलं नसेल तर माझं नाईलाज आहे, पण वक्ता हा ऐकणाऱ्यापेक्षा थोडा उंच असतो. म्हणून मला तुम्ही उंचीवर उभं केलंय. फक्त तुम्ही थोडस माझ्या समोर बसा. पहिली सूचना. दुसरी सूचना, ज्या ज्या वेळेला भजन होईल टाळी वाजत गायलं जाईल, भजन होईल त्या वेळेला तुमच्या पाया पडतो सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. तिसरी सूचना, मला चांगलं बोलता येईल असं वातावरण ठेवा, कारण तुमच्या सहकार्याशिवाय माझं कीर्तन होणार नाही. आणि कितीही सहकार्य केलो, नको त्या वेळेला सहकार्य केलो तर नीट होणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, संकल्पित वेळेमध्ये मी अभंगाचं पूर्ण चिंतन करणार आहे. राहिलेलं चिंतन पुन्हा करतो म्हणून मी पुन्हा यायची अपेक्षा करणार नाही. मला फक्त व्यवस्थित बोलता येईल असं वातावरण ठेवा. एवढ्या सूचना देतो. मी माझ्या अभंगाला सुरुवात करतो. सगळ्यांनी प्रेमानं भजन करावे.
मग काय शेजाना देही उदास गेले अशा पाश निवारवणी अमृत जगद्गुरु तुकोपर्यंत चार चरणात आहे आणि भक्तांची लक्षणं सांगणारा अभंग. भक्त कशाला म्हणावं, भक्त कोणाला म्हणावं, भक्ताने कसा असावा याची चर्चा या अभंगामध्ये आहे. कालच्या अभंगामध्ये तुम्ही संतांचं वर्णन ऐकलंय. गुरुवर्य हरिभक्त परायण हरिगुरुजी अचल बेटकर यांचं कीर्तन काल झालं. संतांचं वर्णन करणारा अभंग तुम्ही ऐकला. आज मी भक्ताचं वर्णन करणारा अभंग घेतलाय. तुम्ही म्हणाल महाराज संत आणि भक्तामध्ये काय फरक आहे, संतातला भक्तातला फरक सांगतो ऐका. संत कोणाला म्हणावं, जो देवाला आवडतो त्याला संत म्हणावं आणि देव ज्याला आवडतो त्याला भक्त म्हणावं. विठ्ठल दुसरी एक संताची आणि भक्ताची व्याख्या आहे. जो स्वतः करतो त्याला भक्त म्हणावं आणि जे करतो ते सगळ्याला देतो त्याला संत म्हणावं. शिवी तो आहारस हे भक्ताचं लक्षण आहे आणि वाटी तो अनिका हे संतांचं लक्षण आहे. देव ज्याला आवडतो त्याला भक्त म्हणतात. बस आपण सगळे भक्त म्हणूनच इथं आलो ना, भक्ती करतो म्हणून आलो ना. मग भक्त कसा असला पाहिजे, भक्तांनी कसं असलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे की नाही. म्हणून भक्ताची लक्षणं सांगणारा अभंग. दुसरं बोलू, खऱ्या भक्ताची लक्षणं सांगणारा अभंग घेतलाय. अरे खऱ्या भक्ताची लक्षणं तुम्ही सांगणार, हो खोटे बी झालेत का? मग खऱ्याची सांगतो म्हणाला लक्षणं त्याची खोटे झाले का? अहो खोटे झाले म्हणून तर खऱ्याची सांगण्याची पाळी आहे. आता संख्या भक्ती करणाऱ्याची कमी नाही, फक्त खरी किती तर खोटे किती याचं भाग ओळखलेलं. आमच्या गावात एक मारवाड्याचं दुकान आहे. त्या मारवाड्याच्या दुकानामध्ये ते दुकानदार फलक लावतो बघा, भाव लिहिलेले असतात. नारळ, साखर, तेल, गूळ त्याचे भाव लिहिलेले असतात. असं एक भाव फलक आहे. आणि त्या भाव फलकाच्या सगळ्यात शेवटच्या लाईनला त्यांनी एक नोट लिहिली. नोट म्हणजे विशेष सूचना. काय सूचना लिहिली? वरील लिहिलेल्या वस्तू या भावामध्ये आमच्या दुकानात मिळतात. आणि सरते शेवटी असं लिहिले, आमच्या दुकानामध्ये तूप सुद्धा मिळते. म्हणजे ज्याला कोणाला तूप पाहिजे त्यांना त्या दुकानामध्ये तूप मिळतं अशी सूचना आहे. बरं का? इतके दिवस त्या दुकानामध्ये आमच्या दुकानामध्ये तूप मिळेल असं लिहिलं होतं. मी परवा त्याच्या दुकानामध्ये गेलो, जिथं तूप मिळेल असं लिहिलं होतं त्याला एक चिठ्ठी चिटकवली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आमच्या दुकानामध्ये शुद्ध तूप मिळेल. पहिलं काय लिहिलं होतं? तूप मिळेल. आता काय लिहिलं होतं? शुद्ध तूप मिळेल. मी त्याला विचारलं, शेठजी तुम्हाला काय इतके दिवस तूप मिळेल म्हणून लिहिलं होतं, आता शुद्ध तूप मिळेल म्हणून लिहिलं, म्हणजे इतके दिवस डुप्लिकेट देत होतो का? त्यानं काय सांगितलं ते ऐका. त्यानं सांगितलेलं सांगतो, जगताप महाराज माझ्या दुकानामध्ये तूप शुद्धच आहे, मी कधीच भेसळ केलो नाही, पण बाजारात डुप्लिकेट आले म्हणून मला लिहावं लागलंय. विठ्ठल तसं जगामध्ये भक्ती करणारी डुप्लिकेट झाले म्हणून खऱ्या ओरिजिनल भक्ताची व्याख्या सांगायची गरज निर्माण झाली. आता कोणाशी काय येते अजून
डुप्लिकेट झाले तर होऊ द्या, आपल्याला काय करायचे? डुप्लिकेट होऊ द्या, काय म्हणतात, आपल्याला काय करायचे? डुप्लिकेट झाले तर होऊ द्या, आपल्याला काही करायचं नाही. पण डुप्लिकेट आहेत म्हणून कळला गेले आणि तुम्हाला डुप्लिकेट ओरिजिनल वाटलेलं धोका होईल. डुप्लिकेटचा धोका नाही, पण डुप्लिकेट कळला गेलं की धोका होतो. तुम्हाला उदाहरण सांगतो, किती सुंदर मारुतीरायाची मूर्ती आहे. हा मारुतीराय बुद्धिमत्ता वरिष्ठ. बर, याच्या एवढा बुद्धिमान मारुती सारखा बुद्धिमान या जगामध्ये दुसरी देवता झाली. बुद्धिमत्ता वरिष्ठ मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. मारुतीरायाचं वर्णन, एवढा बुद्धिमान मारुती, पण तो मारुती लक्ष्मणाला शक्तीची औषध आणायला गेल्यावर एका डुप्लिकेट साधूला खरा साधू समजला का नाही? ऐकलं तुम्ही? मारुती औषध आणायला गेला. औषध आणायला गेल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं होतं, औषध सूर्य निघायच्या अगोदर आल्या पाहिजे तरच फायदा होतो, नाहीतर उशिरा आल्यावर नुकसान होईल. मारुती औषध आणायला तिथं गेला आणि ते तिथे गेल्यावर मारुतीरायाला एका साधूची गाठ पडली की नाही? मारुतीरायाला त्याला साधू समजून नमस्कार केला. नमस्कार केल्यावर त्यांना आशीर्वाद दिला, शुभम भवतु. मारुतीराय म्हणाले, यांचा आशीर्वाद मला मिळाले म्हणल्यावर आपलं धन्य झालं. संतांची भेटी एवढं भाग्य मोठं कोणतं नाही. त्या साधूला विचारलं मारुतीला, तुम्ही कोण? मारुती म्हणलं, मी वानर आहे. त्याने म्हणलं, कोणाचा वानर? ते म्हणले, रामाचा वानर. इकडं कुठं आलो? ते म्हणले, रावण युद्धामध्ये जखमी होऊन पडलाय, औषधी आणायला आलो. हा, लक्ष्मणाला कोण मारले? त्यानं विचारलं. त्यानं म्हणलं, रावणानं मारले. रावणानं का बरं मारले? ते म्हणले, लढाई झाली. का बरं झाली? ते म्हणले, रावणानं सीतेला उचलून नेलं होतं. सीतेला हुडकायला रामप्रभू सगळे वानर घेऊन गेला. तिथं काय रावणाच्या मनामध्ये आलं की काही की एक शक्ती फेकली, लक्ष्मणाला मारली. लक्ष्मण मूर्छित पडलाय. डॉक्टरना औषध लिहून दिलंय. त्या औषध न्यायला आला. तुमची माझी भेट झाली आहे. त्या औषध पुण्या मेडिकल मध्ये मिळतात, सांगा. कोण म्हटलं? मारुती. कोणाला? ते ते डुप्लिकेट म्हणतो म्हणून तुम्हाला माहिती आहे म्हणून म्हणला बाबू. पण खरं महाराजच होतं की कर्जे पण महाराजच की हो. मग त्यानं काय म्हणलं माहितीये का? अरे बापरे, ते कशापायी लढाई झाली तेवढं सांगतो का? एवढं समजवून. मारुती म्हणला, तुम्ही रामाची कथा विचारलेलं, रामाचं चरित्र मला सांगायची हौस आहे. मला तर बघा रामाचं चरित्र सांगावं असं एवढं वाटतंय. मला जेवण सुद्धा गोड लागत नाही, एवढी रामकथा सांगायचा नाद आहे. आणि तुम्ही तर आवडीनं ऐकावं म्हणलं, मी नक्की सांगितलं असतो. मालक बिमार आहे, औषधं न्यायला आला. आता सांगत बसत नाही, मी फक्त औषधं न्यायला आला. औषधाचा पत्ता सांगा. त्यानं ओळखलं. काय ओळखलं? त्यानं बोलून फसायचं ते. मग त्यानं सांगितलं, मग असं करा, तुम्ही रामाचं काम करायला, तर रामाचं काम करणाऱ्याला थोडं बहुत जर काहीतरी सेवा केलं तर आपल्याला मी रामाची सेवा केल्याचं पुण्य मिळतंय. म्हणून माझ्या घरी 2 घास जेवण करून जावा. त्यानं सांगितलं मारुतीला. मारुती म्हणला, सज्जनाच्या घरचं मागून खाऊ म्हणतात, तुम्ही तर जेवून जावं म्हणलं. मी कसं नग म्हणून. पण मालक बिमार पडल्यावर औषधं न्यायला आलेल्या माणसानं जेवायचा विचार करावा का अगोदर मालकाचा विचार करावा? मी जेवण करत नाही, चांगल्यावर पाणी असलं तर द्या, पाणी पितो. हे म्हणला, पाणी तेवढं नाही, जेवायला आहे, पाणी नाही.
हे तर म्हटलं माझ्या नशिबात नसत सज्जनाच्या घरचं अन्न. तरी पण त्यांना सांगितलं समोर एक तळ आहे, त्या तळ्यामध्ये जावा, तिथलं पाणी प्या. पाणी पिलो की तहान बी भागल आणि त्या पाण्याचा एक गुण आहे, औषध बी दिसतात. पोटात गेलं पाणी. त्यानं मारुतीला तळ्याकडे पाठवलं. मारुतीनं त्याच्यावर बोलण्यावर विश्वास ठेवला. पाया पडून मारुती तळ्याकडे गेला. पाण्यामध्ये उजवा पाय पुढे टाकला, कारण कडकडचं पाणी जरा शेवाळ होत. पलीकडे पाय टाकला, उजवा पाय पलीकडे टाकल्याबरोबर त्या पाण्यामध्ये एक मगरी राहत होती. त्या मगरीनं मारुतीचा उजवा पाय गिळला, मांडीपर्यंत गिळला. मारुती म्हणला, चांगली कामं करायला गेल्यावर संकट जास्त येतात. अगोदरच उशीर झालाय, औषध वेळेवर न्यायचं, पाणी प्यावं म्हणून आला, मगरीनं पाय धरला. काय करावं म्हणून असा पाय उचलला. मगरी लोंबत होती खाली, पायाला अशी गिळत होती, वर चढत होती. मारुती रायांनी आपल्या उजव्या पायाला असा झोला मारला. झोला मारल्याबरोबर मांडीपर्यंत गिळलेली मगरी, ती मगरी पायातून निसटली, बाजूच्या खडकावर आपटली, फट्ट मग फुटली आणि त्या मगरीतून एक बाई निघाली. मारुती म्हणलं, हे काय नवीन साडीसाठी आलो. त्या बाईनं मारुतीला नमस्कार केला. नमस्कार मारुती राया. मारुती म्हणला, आता जन्मली आणि मारुती राया म्हणून ओळखलेले. माहिती कोण आहेस? तीन म्हणजे मी एका अप्सरा होते, एका ऋषीने मला शाप दिला होता. 10,000 वर्षापासून ह्या तळ्यामध्ये मगरी होऊन पडले होते. त्या ऋषीने मला उशाप सांगितला होता, मारुतीला याच्या पायाचा स्पर्श झाला की तुझा उद्धार होईल म्हणला होता. तेव्हापासून ह्या पाण्यामध्ये येईल त्याला मी गिळायचं काम करते. आज तुला गिळायचा प्रयत्न केले, माझा उद्धार झाला. तुझ्यामुळेच माझा उद्धार होणार होता हे माझ्या गुरुनं सांगितलं होतं, म्हणून मी तुला ओळखले, तू मारुती आहेस. मारुती म्हणला, मग झालं की आता तुझं का, जा आता तू, जा जा, मला औषध हुडकायचे. तिनं सांगितलं तसं नाही, ज्यानं मला तुझी गाठ घालून दिलंय. आता मारुती राहिलं इकडे पाणी प्यायला कोण पाठवलं? त्या महाराजांना. ज्यानं माझी तुझी गाठ घालून दिले त्यानं माझा गुरु झाला, कारण संतांची गाठ गुरुच्या कृपेमुळे होते. तुझी माझी गाठ झाली कुणामुळं? त्या गुरुमुळं. मग त्या गुरुमुळे जर तुझी माझी गाठ झाली असेल तर मला त्याची दक्षिणा द्यावं लागेल. मग मारुती म्हणलं, तू जा, दक्षिणा दे, तिकडे निघून जा. फिन म्हणली, मी आत्ताच जन्मले, मात्र दक्षिणा द्यायला काही नाही. मारुती म्हणलं, मग मला कशाला हे करलास? नाही म्हणजे त्याची दक्षिणा माझ्यातर्फे तू दे. खेळ म्हणलं, तुझ्याकडे काही नाही आणि माझ्याकडे कवाच काही नाही. खरं सांगा, मारुतीकडे काही तर आहे का? काही तर आहे का? थोडस वेगळं सांगू. विभीषणला लंका मिळाली, हनुमानजीला काय मिळाले बोला? एका हिंदी कवीने फार मस्त वर्णन केलं. नौकरी चाकरी का नहीं मेल, सब किस्मत का खेल, विभीषण को लंका मिली, हनुमान जी को तेल. मारुतीला काहीच नाही. त्या बाईनं सांगितलं, मारुती राया, लई भोळ आहेस, लई भोळ आहेस. तू ज्याला महाराज म्हणालेस ते महाराज ओरिजिनल नाही. तुझा काटा काढायसाठी येऊन बसलेला आहे. तुझं नशीब चांगलं आहे म्हणून तू इकडे आला. माझी एक विनंती ऐक, त्याचं ओरिजिनल नाही, त्याचा काटा काढ. त्याचा काटा काढलास की इथलं वातावरण शुद्ध होतंय. एवढं म्हणली, तिनं निघून गेली. ह्यानं वापस तिकडे गेला. वापस तिकडे गेल्यावर ते जे महाराज होते की नाही, कोण म्हणत होते? काळनेमी. त्यानं घाबरला. आता पहिलं पाणी प्यायला पाठवलं तेव्हा खुश होता, आता वापस आल्यावर घाबरला. घाबरला. मारुती पहिला हात जोडून आलता, आता हात जोडून आणली असं रागात गेला. असं बोलून
काळजी मी घाबरला. ह्यानं मारुती गेला पुढे आणि त्याला म्हणलं, हो महाराज, होय महाराज, तुम्ही त्याची ओरिजिनल महाराज नाही. आता ते मावशी म्हणली मला, ओरिजिनल जर महाराज नसलो तर भगवे कपडे अंगावर कावर घातला आणि भगवे अंगावर घातला तर माणसासारखं साधू सारखं का वागला गेलं. बोला तुम्ही कोण आहो. ते गेलं घाबरून. आता असं बी उघडं पडलंय तसं बी उघडं पडलंय. म्हटलं रामायण वाचा. 40 कोस उंच होतं, 20 कोस रुंद होतं. मारुती रायासारख्या बुद्धिमानाला सुद्धा डुप्लिकेट 2 घंटे बेजार केलं का नाही. बोला बोला केलं की नाही. मारुती रायासारख्या बुद्धिमान भक्ताला डुप्लिकेटनं 2 घंटे बेजार केलं की नाही. मग मारुतीला जर डुप्लिकेट एवढं बेजार करते तर आपण तर गेल्या सत्यात मारा लिहिलेले आहोत. आणि कवा तर कोणाची तर कीर्तन ऐकली आलेले आहोत. ओरिजिनल नाही कळाला आणि डुप्लिकेट आहे नाही कळाला. धोका होईल की नाही. तसला धोका तुम्हाला होऊ नये म्हणून, तसला धोका तुम्हाला होऊ नये म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही तसल्या अडचणीमध्ये पडू नये म्हणून मी खऱ्या भक्तांची काही लक्षणं सांगतो. आणि ती लक्षणं ज्याच्या जवळ असतील त्यालाच खरा भक्त समजा. उगम कोणाच्याही नादी लागून आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. असं तुकोबारायांनी म्हणल्यावर काही लोकांनी सांगितलं, महाराज खऱ्या भक्तांची काही लक्षणं सांगा. त्या लक्षणामध्ये पुन्हा 2 प्रकार, बाह्य लक्षण आणि आंतरलक्षण. बाह्य लक्षण म्हणजे वरून दिसायचं लक्षण आणि आंतरलक्षण म्हणजे मध्ये असलेलं लक्षण. तुकोबाराय म्हणाले बाह्य लक्षण काही का असना, भक्तांचं अंतरंग लक्षण सांगतो, पण बाहेरचं लक्षण बघायसारखं असते आणि आंतरलक्षण ओळखायचं असते. आणि ओळखायची लक्षणं सांगत असल्यामुळं महाराजांनी भक्त आईसे पहा म्हणलेलं नाही. काय म्हणलेलं जाणा. आणि खऱ्या भक्तांची काही अंतरंग लक्षणं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगायला सुरुवात केली. त्यातलं पहिलं लक्षण सांगितलं आरोग्याच्या पहिल्याच्या Bye.
जसे पहा असं लिहिलेलं नाही. वरून कळत नाही, वरून कळत नाही. एक सुभाषित सांगू, राजहंस पांढरा आणि बगळा सुद्धा पांढरा. हंस श्वेतो बकर श्वेतो, हंस पांढरा बगळा पांढरा. वरून बघणाऱ्याला बगळा कोणता हंस कोणता कळत नाही. मग सुभाषितकार म्हणतात कसं कळायचं, वरून बघू नका, वरून बघू नका. दूध पाणी मिसळून वाटीमध्ये दोघांच्या बी पुढी ठेवा. ज्यानं दुधाला पाण्यातून वेगळं करतं त्याला हंस म्हणतात, आणि ही अक्कल ज्याला नाही त्याला बगळा म्हणतात. वरून बघितलं तर दोन्ही सारखे दिसतात. अजून एक सांगतो, कोकिळा काळी आणि कावळा सुद्धा काळा. काय फरक आहे कोकिळीमध्ये कावळ्यामध्ये? वरून कळत नाही, बोलायला लावा दोघांना. दोघांचं बोलणं ऐकल्यावर कळते कावळा कावळा आहे आणि कोकिळा कोकिळा आहे. ही वरून कळली का? वरून कळत नाही. म्हणून शब्द वापरलाय, जाणा. जाणा न वाणाचा आहे, न नळाचं लिहिले की अर्थ वेगळाच आहे. लई अवघड आहे मराठी, ठीक आहे नाही. तिथे कठीणा सुळावली पहा नाही. जाणा, जाणा, जाणा म्हणजे ओळखा, समजून घ्या, समजून घ्या. आणि एक सांगू का, एक माणूस जर सोडला तर समजून घेण्याची क्षमता दुसऱ्याची कोणाची नाही. माणसाला बुद्धिमान मानलेलं आहे, बुद्धिमान. सगळ्या प्राण्यामध्ये जर बुद्धिमान प्राणी कोण असेल तर कोण आहे? माणूस आहे. तसं जर विचार केलं तर विवेकाचा विचार माणसाजवळ आहे, बुद्धीचा विशेष पशुकडे. मी तुम्हाला या व्यासपीठावरून सिद्ध करून दाखवतो. तुमच्याकडे चोराला पकडायचं काम पोलीस करतात का कुत्रे करतात? बोला बोला. कुत्र्याला तुमच्याकडे, चोराला कुत्रे पकडतात. खरं सांगा, चोर पकडायचं काम कुत्र्याचं आहे का पोलिसाचं? कोण करतात? कुत्रे करतात. आणि पोलीस काय करतात? कुत्र्याचे पट्टे हातात धरून फिरतात. म्हणजे कुत्र्याला चोर कळण्याची बुद्धी आहे. जाऊ दे. पूर्वीच्या काळामध्ये लढाया चालू आहेत, आता सुद्धा लढाई चालू आहे, खूप मोठी. तुमच्या कानावर आलं असं. आता मला वाटते आज शेवटचा अल्टिमेटम दिलाय. काय अल्टिमेटम दिलंय? बऱ्या बोलानं युद्ध नाही थांबलं तर जगाचं काहीही हो, अणु युद्ध होणार आहे. नशीब चांगलं आहे आपल्याकडे अजून झड आली नाही. पण शेजारी घर पेटलं तर आपल्याला कमीत कमी ऊब तर लागतेच की नाही. आताच आपल्याकडे गॅस मिळणं कमी झालंय, पेट्रोल मिळणं कमी होणार, सगळं अवघड होणार आहे. आणि माय पहिल्याच्या सारखा तर चुलीवर तो स्वयंपाक चालू करा. जुनी वेळ आलेली आहे, कशी परिस्थिती होईल सांगता येत नाही, बरं का.
पूर्वीच्या काळामध्ये शत्रू लढाई करत असताना धर्मयुद्ध होत. रात्र झाली की हे इकडं उतरायचे, ते तिकडं थांबायचे, एकमेकाची विचारपूस व्हायची, जखमी लोकांना भेटायचे. पहिल्याची युद्ध धर्मयुद्ध होती. आता ते राहिलं नाही. एखादा दुष्ट बुद्धीचा जर शत्रू असला तर ज्या ठिकाणी सैन्य उतरले त्या सैन्याच्या शेजारी असलेलं जे पिण्याच्या पाण्यासाठी जे तलाव असतो त्या तलावामध्ये विष घालवायचा. हेतू काय? आपल्या शत्रू सैन्याने ह्या सरोवरातलं पाणी पिलं की त्याच्यातलं विष ह्याला पोटात जावं आणि शत्रूचा काटा निघावं, असा हेतू मनामध्ये आहे. महाराजा काय करायचं? तळ्यामध्ये अगोदर कोणाला मध्ये जाऊ द्यायचं नाही. कोणाला सोडायचा? पाण्यामध्ये काही मिसळलेलं आहे का बघायसाठी कोणाला सोडायचा? गाढवाला सोडायचा. आणि गाढवाचा एक बुद्धिविशेष आहे, पाण्यामध्ये काही मिसळलेलं असलं तर गाढव पाण्याला तोंड लावत नाही. मी गाढवाला सांगलो बरं का, पाणी घाणेरडं असलं तर गाढव तोंड लावीत नाही. आणि आम्ही किती सडक पाणी पितो याची आम्हाला गॅरंटी नाही. गाढव जर पाणी पिले तर राजा म्हणायचा गाढव पाणी पिवले, तुम्ही प्यायला हरकत नाही. कोण हुशार आहे? कोण हुशार आहे? गाढव. हुशारीमध्ये पशु आहे, शक्तीमध्ये पशु आहे. 4 महिन्याचं गाईचं वासरू राहावं, 40 वर्षाच्या मावशीला 2 घंटे सापडणं उडू लागले की नाही. 4 महिन्याचं वासरू 40 वर्षाची बाई, तिला वासरू सापडणार. कोण शक्तिमान आहे? कोण शक्तिमान आहे? स्वच्छ कोण आहे? 2-2दा दात घासलं तर ती तोंडाचा वास येते. जनावरांना अजून कधी ब्रश केलं नाही त्याच्या तोंडाचा वास येणार, है की नाही. घोड्याला कवा तर धिवत्या त्याचा वास येणार. आणि ह्यानं 2 घंटे लेट झाले की जवळ कोणी येणार. स्वच्छतेमध्ये माणूस मागे आहे. त्याच्यापेक्षा पुढे सांगू, एकाच दावणीला बांधलेले जनावर प्रेमानं राहतात आणि एकाच घरात राहणाऱ्या अवलादी भांडण केल्याशिवाय. मी फक्त माणसामधला जनावरांमधला फरक सांगायलो. जाऊ दे, छोटस सांग. ते स्वयंपाकाच्या घरामध्ये असे डबे असतात बघा, नाही जिरे मोहरे हळद मीठ असं लाईनीनं, हे की नाही. फक्त मला एक सांगा, त्या ठेवलेल्या डब्यामध्ये मुंग्या कोणत्या डब्यात? साखरेच्या. मला सांगा, डबे सगळे सारखे. बरं, मुंग्याला डब्याचं तोंड लावलेलं, मुंग्याला साखरेचा डबा कसा कळते? मी बुद्धिमत्तेचं सांगलो. एक पोरगी हुशार होती, शिकलेली. साखरेचा डब्बा काढला, मुंग्या झालेल्या दिसल्या. तिला वाटलं साखरेच्या डब्यात मुंग्या होऊ लागल्या, आता आपण मुंग्याला फसवायचं. कसं फसवायचं? इकडं ठेवलं की होऊ लागल्या, इकडं ठेवायचं. शिकलेले दुसऱ्याला फसवावं म्हणतात. इकडचा डब्बा तिकडं ठेवला, पुन्हा काढली डब्बा, पुन्हा मुंग्या. तिनं म्हणली, माय जागा बदलून सुद्धा मुंग्याला कसं कळलं की का नाही की लई शिकलेली होती. लई. तिनं म्हणली तसं करायचं नाही. साखरेच्या डब्यावर मिरची म्हणून चिठ्ठी चिटकावायची आणि मिरचीच्या डब्यावर साखर म्हणून चिठ्ठी चिटकावायची. आणि इकडचा डब्बा इकडे, इकडचा डब्बा इकडे ठेवली, चिठ्ठी चिटकवली. ते चिटकवण्याच्या नादामध्ये चिकट होते त्यानंतर ती धुवायला गेली. तिथं ती कुठं साबणाचं पाणी होते की नाहणीमध्ये. हिचा पाय निष्ठला. पाय निष्ठल्यावर मूळ पला. मूळ पला म्हणजे काय? असं पाय मूळ पला नाजूक होती. असला पाय झाला बघा अर्ध्या घंट्याला. खिंडायला येणार काही नाही. लंगडत लंगडत घेऊन पलंगावर झोपली.
आणि दुपारी 2 वाजायला जेवायची वेळ झाली म्हणून तिचा नवरा आला. बघितलं बायको पलंगावर झोपलीये, स्वयंपाकाचा पत्ता नाही आणि कल्लाली आहे. बघितलं जवळ बसून म्हणलं काय झाले. ते म्हणले तुम्ही विचारणे आणि सांगून झाले काय. काही बी नाही. मोठा बरोबर आहे. लईच कळाली, लईच वेदना बोलवायला. एखादं पेन केलं द्या आणि अर्धा कप चहा करून द्या. कोणाला म्हणायचं नवऱ्या. हे म्हणलं बघा अडचण कोणाला येते करावं मदत. म्हणून बायकोला म्हणलं तू काही चिंता करू नको, तुला पेन किलर बी देतो आणि चहा बी करून देतो. म्हणून मध्ये गेलं, गॅस पेटवलं, पाणी उकळायला ठेवलं आणि साखर म्हणून लिहिलेलं डबा उचलून घेतलं. लिहिली होती बघा. आणि तेवढ्यात लाईट का जोडलं. मग 1.5 चमचा एका कपाला घातलं. न जाणून किती गोळा खाल्ले की काय की म्हणून अर्धा चमचा जास्त घातले. आणि चहाचा कप पण ती पेन किलर गोळी घेऊन बायकोच्या जवळ गेलं आणि बायकोला म्हणजे ही गोळी घे आणि गोळीला मध्ये लोटायला चहाचा घोट घे. ती गोळी इथं ठेवली, चहाचा घेतली घोट, थू 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 थू. खेळणं बाजूला बसलो होतं कपामध्ये आपल्याला बी घेऊन. खेळणं म्हणलं माझ्या हाताने केलेलं गोड लागणं गेले का. तिनं म्हणजे गोड असलं तर लागलं. त्यानं म्हणलं मी साखर वाचून घातलं, वाचून. तिनं कपाळाला हात लावले म्हणजे माय मुंग्याला अक्कल आहे पण हे नको मुंग्याला साखर कळल, कुत्र्याला चोर कळल, गाढवाला काय मिसळलं ते कळल, पण मनुष्य जन्माचं हित कशामध्ये आहे हे फक्त माणसाला कळतं. म्हणून सगळ्या प्राण्यामध्ये माणसाला श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि अशी बुद्धीचा विशेष ज्यांच्याकडे आहे त्यांना तुकोबर आहे म्हणतात मी भक्तांची लक्षणं सांगतो, तुम्ही जाणा भक्त सांगा भक्तांचं लक्षण. भक्तांचं पहिलं लक्षण सांगितलं जे देही उदास. देहामध्ये असतात पण देहाला कधी आपलं समजत नाही. उदास या शब्दाची व्याख्या सांगू का तुम्हाला. उदास म्हणजे कसं. उदास कसं एक अभंग आहे आमच्या तुकोबऱ्याच्या. पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणी पैसे असावे संसारी. देहात राहतात पण देहाला कधी आपलं समजत हे थोडस अवघड काय माहितीये का.
बसमध्ये प्रवास करतो की सगळे एक सांगू का संसारात कसं राहावं फक्त बसमध्ये फिरणारे मी कंडक्टर कसं राहते तसं राहते आता माझं तुम्हाला कळणार नाही माणसानं संसारात कसं राहावं कंडक्टर जसं राहते तसं राहावं कंडक्टर रोज फिरतय त्याला कुठेही जायचं नाही बरोबर आहे का कंडक्टर रोज फिरतय त्याला कुठेही जायचं नाही बरेच लोक चढत्यात उतरत्यात ह्याच कोणी बी नाही चुक आहे का एखादं चढलं म्हणून खुश एखादं उतरलं म्हणून रडलं असं कंडक्टरचं बघितलं होता तेव्हा पैसे बक्कळ येत्यात ह्याच्यातलं एक बी ह्याचा नाही दिवसभर फिरते बक्कळ उतरत्यात चढत्यात कोणी वाकडं बोलत्यात कोणी काही म्हणतात कोणी काही म्हणतात दिवसभर ड्युटी करते आणि संध्याकाळी ड्युटी संपली की ज्या गाडीमध्ये भिजला तर ते गाडी बी सोडून देते पैसे बी टाकून देते आणि वाटेनं चढलेले उतरले गाठ पडलं तर बी कोणी कोणाला रामराम बी करत नाही एवढं कंडक्टरचं रोजचं बघून तुम्हाला बी संसारात असं राहायची इच्छा व्हावं संसारामध्ये राहा असं जाऊ दे दुसरा एक प्रश्न विचारतो पंढरपूरला गेल्यावर राहण्यासाठी आता बाया लेकर आहे म्हणून एखादी खोली घेतो का नाही भाड्यानं घेतो का नाही खोली घेतो सामान ठेवतो आता 4 रोज जायचे म्हणून हाडलोट करतो 4 रोजाचं राहणं संपलं की जे काही भाडे ठेवतो तेवढं भाडं देतो आणि गपचित तिथून निघून जातो खोली सोडायच्या वेळा कोण डोळ्यात पाणी आणलंय का मग 4 दिवसाच्या खोलीला सोडायला जसं तुम्हाला दुःख वाटत नाही तसं 100 वर्षाच्या या देहाला सोडायला तुम्हाला काही वाटू नये पंढरपूरमध्ये घेतलेली खोली 4 दिवसाच्या भाड्यासाठी आहे आणि हे शरीर तुम्हाला आम्हाला 100 वर्षाच्या करारानं दिलेलं आहे देहात राहा पण देहाला कधी आपलं समजायचं नाही आता देहाला आपलं समजायचं नाही म्हणजे देवाच्या संगतीनं आलेली बायका आले तर हे आपले का मग उगूच आली जाऊन म्हणायचे कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा कोणाचे मायबाप कोणाचे गंधू मृग जळवत जाईल दया म्हणून खरा भक्त जो असतो भक्त कशाला म्हणावं देहात असतो पण देहावर उदास असतो म्हणजे काय देह ज्या कामासाठी मिळालाय त्या कामासाठी त्या देहाचा वापर करतो ते काम झालं की देहाची पर्वा करत नाही नाथ महाराजांनी एक दृष्टांत दिलाय तुम्हाला कळावं म्हणून तो दृष्टांत सांगतो पूर्वीच्या काळामध्ये मुलीला सासरी नेऊन सोडायसाठी त्या मुलीचा बाप घरच्या नोकरीच्या गड्याला मुलीला सोडायला सासरला पाठवतो हे कधी मुलीला सोडायला कोण निघाले घरचा नोकर तिच्या पिशव्या नोकराजवळ आहे लेकीला घेऊन चाललाय पण सासर भेटल्याबरोबर ती लेक ज्या वेळेला आपल्या सासरामध्ये जाते त्यावेळेला सोबत असलेल्या नोकराची पर्वा करते का नोकराची गरज जोपर्यंत नवऱ्याचं घर भेटत नाही तोपर्यंत जशी आहे तसं या देहाचा संबंध परमात्म्याची भेट होईपर्यंत असावी देवाची भेट झाली की मग ही गेलं काय म्हणतो सुद्धा देह जावो पांडुरंगी आणि याचं कारण आणखी एक सांगतो काय कारण आहे देहामध्ये तुम्ही आहात पण देह तुमचा नाही उगच्या उग दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणलं चाली लावून म्हणतो देह हे काळाचे म्हणजे दुसऱ्याची आता दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणलं क्षेत्र मिळतं आता मला सांगा जाऊ द्या हे माईक मी बोललो का माझा
की माहीत मी बोललो का माझा आहे, मी बोललो माझं नाही, आणि माझा आहे म्हणून जर मी खिशामध्ये घातलो तर ज्याच आहे त्याने खेटर माहित. मग ही वस्तू माझी म्हटल्यावर जसं तुम्हाला दुःख होतं देह काळाचं, जन्मल्यापासून आपलं 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 म्हणलं, म्हणून साधू संतांनी हे आपलं नाही असं समजून देहाला देहातून बाजूला निघाले. असं देहाचा लोभ ज्यांनी सोडलेला आहे त्यांना भक्त म्हणावं, भक्त ऐसे जाना जे देही. आता देहाच्या बाबतीमध्ये जर उदास असू तर हे बिघडलं तरी मला तकलीफ आहे का, ज्याचा आहे त्याला तकलीफ आहे? जाऊ दे, तुम्हाला कळायसारखी गोष्ट. एक म्हातारी गेली, तिच्या मौताला मी गेलो, सगळे रडत होते, सगळे रडत होते. एक जण रडत नव्हतं, बिडी वडत बसतो. मी त्याला विचारलो, सगळे रडला तर तू का बरं रडला गेलेस? त्याला म्हणलं म्हातारी मला कोणी घेऊन ये. मला एक सांगा, म्हातारी मेलेलं दुःख का म्हातारी आपली नाही म्हणल्यामुळं सुख? आणि फक्त एकच करा ना, देहामध्ये राहा पण माझा देह म्हणू नका. आता माझा नाही म्हणलं, गेलं काय पाहिलं काय म्हणून गेले अशा निवारोणी भक्त ऐसी जना जे देही उदास गेले अशा पाश निवारोणी. सर्व आशा कशाने रहित होऊन देहावर उदास असणं हे भक्तांचं लक्षण आहे. भक्त देहात असतात पण देहावर प्रेम करत नाही. हा फुटो हे मस्त, फुटो हे शरीर, गाठामध्ये बरेच अभंग, सगळ्या अभंगाचा उलगडा करणं शक्य नाही एका कीर्तनामध्ये. देहाच आपला नसल्यामुळं देहाची कुठलीच काळजी करत नाही, म्हणजे देहावर प्रेम नाही. चला, देहावर प्रेम नाही त्याला कोण म्हणावं? भक्त म्हणावं. पण पुन्हा प्रश्न शिल्लक येतो, देहावर प्रेम नाही म्हणजे कोणावरच नाही का? त्याचं उत्तर दिलेलं आहे. काय उत्तर दिलेलं आहे? दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी. ते उंट आळी म्हणून एक आळी आहे बघा, माहिती आहे? उंट आळी पुढे दोन पाय असतात, मागे दोन पाय असतात. ते पुढचे दोन पाय असं उचलते आणि असं असं टेकायला जागा बघते. तिला टेकायला जागा मिळाला की मग मागेला उचलते, आहे की नाही? म्हणजे पुढे टेका मिळाल्याशिवाय मागून उचलत नाही. मग देह आणि देव दोन टोक आहेत. देहाचं टोक जर तुम्हाला तुमचं नाही वाटलं तर दुसरं टोक आहे देवाचं, आहे की नाही? देहावर प्रेम नाही, मग कोणावर प्रेम आहे? महाराज म्हणतात देहावरचं प्रेम त्यांनी देवावर केलेलं असतं. देहावरचं प्रेम बाजूला काढून ज्यांनी देवावरच प्रेम केलं, आणि देवावर किती प्रेम केलं, देवाशिवाय या जगातलं कोणीही आवडत नाही, त्याला भक्त म्हणतात अभंगाचं रूप. देहावर प्रेम नाही म्हणजे कोणावर तरी प्रेम पाहिजे की नाही? तुकोबराय म्हणतात ज्यांचं देहावर प्रेम नाही त्यांच्या इच्छेचा एकच विषय असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण.
त्यांच्या आवडीचा विषय फक्त एक देव झालेला असतो. देव सोडून त्याला दुसरं काही आवडत नाही. आपलं तसं नाही. आपल्याला देव बी आवडत आहे, बाकीची बी आवडतात. हे की लेकरू जवळ आलं की लेकराला म्हणतात मी तुझाच हवा, आणि देवळात गेले की देवाला म्हणतात देवा मी तुझाच हवा. देव म्हणतोय घरी म्हणलंच लेकराला तुझा म्हणून, बायकोला म्हणालीस मी तुझ्याच हवा म्हणून, आणि इकडे मी म्हणलेस काय तुझं खरं की काय नाही की. भक्त हा देवाशिवाय दुसऱ्यावर कोणावर प्रेम करत नाही. काय माहितीये का, धनलोभ्याचं उदाहरण दिलेलं आहे भक्तासाठी. धनलोभ्याचं सगळं चित्त धनावर असते आणि बाकीचं उभं निमित्त सगळ्याबरोबर राहत असते. तसं माणूस हा संसारामध्ये सगळ्याबरोबर राहत असला तरी त्याचं खास प्रेम देवावर असतं. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि याच्या बदल्यात नावडे जन लोक नावडे. एक सांगू का, आता माझं कीर्तन चालू आहे. माझं कीर्तन मालकाला पटावं का तुम्हाला पटावं? बोला. माझं कीर्तन मालकाला पटावं का तुम्हाला पटावं? बोला. मालकाला पटावं का तुम्हाला पटावं? मालकाला. मग मी मालकाला पटायचं बोलवलं का तुम्हाला पटायचं बोलवलं? मी कुणाला पटायचं बोलवलं? तुम्हाला. का बरं तुम्हाला पटायचं बोलवलं? तुम्हाला पटलं तर पुढच्या वर्षी बोलतो, आणि तुम्हाला पटना गेलं की त्याला बोलू नका म्हणतो. माझी कोशिश तुम्हाला खुश करायची. आम्हाला काय संबंध आहे देवाचा? देव काय घेऊन आलाय का घेऊन आलाय? तुम्ही आम्हाला बोलली होता आम्ही तुम्हाला खुश करतो. तुकाराम गोष्टी आता लई अवघड झाले. कीर्तन करायला कीर्तनातल्या अभंगावर बोलवणाऱ्यापेक्षा कीर्तनासाठी ज्यांना अवतन दिले त्याचं वर्णन करावं लागलं. आता तुमच्याकडे त्यासाठी जर आम्हाला ज्यांना बोलवले त्याचं नाव जर कीर्तनामध्ये घेणं गेलं तर ह्याला पुन्हा बोलवायचं नाही. मला एक सांगा, मालकाला मालकाची सेवा पटावं, आपली सेवा मालकाला पटावं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात इतका देव त्यांचा प्रिय झालेला असतो की त्या देवाला सोडून नावडे जन. आणि काय लोक ते घेऊन बसलो. मी एक अभंग सांगतो, त्या अभंगाचं पहिलं चरण लिहून घ्या आणि घरी जाऊन गाठ्यामध्ये काढून ते अभंग वाचा. तेवढा एक अभंग जर तुम्हाला कळाला, मी खोटं सांगणार तुम्हाला, तुमच्यामध्ये खूप मोठा बदल होईल. तो अभंग त्याचं पहिलं लाईन आहे. पहिलं लाईन, ऐसा हा लौकिक कदा राखवेना. हे अभंग ऐसा हा लौकिक. गाठ्यामध्ये हा अभंग काढा. 11 चरणाचा अभंग आहे. 11 चरणाचा. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? हे लोक आपल्यावर प्रेम करतात वाटते का तुम्हाला? खरं सांगा. तुम्ही त्यांच्या संग व्यवस्थित राहत गेलो तर तुम्हाला चांगलं म्हणतात. जाऊ द्या, मी दुसरा प्रश्न विचारतो. तुमच्याकडे दूध देणाऱ्या म्हशीला गरम पाण्याला भिवतात का? तुमच्याकडे दूध देणाऱ्या म्हशीला गरम पाण्याला भिवतात का? दूध देत असल्यावर का भाकड झाली होती? दूध देताना. मग मला सांगा, तुम्ही म्हशीला जे धिवणं चालू आहे ते म्हशीसाठी का दूध असेल? दूध असेल म्हणजे तुमचं म्हशीवर प्रेम आहे का दुधावर? दूध असेल. मी खोटं सांगा, लोकांचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही कोणाच्या कामाला पडला गेले की तुम्हाला कुत्र काही नाही. आणि एक वाक्य सांगू, तुम्ही बोलून ठेवा. एका सुभाषितांनी वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? अंगणामधलं झाड, अंगणात असलेलं झाड, फुलं लागणं गेले, फळं लागणं गेले, उगाचच फाटे मोडून पडलेले, तरी सुद्धा अंगणातलं झाड तोडू नका. का तोडू नका?
फुलं लागण्या गेल्यात, फळं लागण्या गेल्यात, न फुलं लागली तरी न लागू द्या, फळं लागण्या गेली तरी न लागू द्या, पण सावली दिल्याशिवाय राहत नाही. तसं घरातलं माणूस काहीच कामाचं नाही म्हणून त्याला लाथाडू नका. नाका तुम्ही करणार, घरातले संस्कार हलू देत नाही म्हणून माई बापाची सेवा करण्यामध्ये कधी कसर करू नका. जसं दारातलं जुनं झाड तोडू नये, घरातली बिनकामाची मायबाप पोसा, कारण संस्काराला टिकून ठेवायचं काम हे म्हातारी करत असतात. 4 पोराचा बाप 4 पोराला सांभाळू शकतो, पण 4 पोरं मिळून एका बापाला सांभाळायला तयार नाही. हे दुर्दैव आहे आमचं. किती किती अवघड गोष्ट आहे सांगा मला. लोक कशी विचित्र आहेत ते अभंग सांगतो तुम्हाला म्हणजे काय. आता उभेच्या मी यांच्या घरी जावं, राम राम प्रल्हाद महाराज, राम 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 राम, म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी. बाकीच्या लोकांना कळायला काय कळालं, महाराज सुटलं की सुटलं पकवाच्या घराला चाललं. काल मी गेलते, आज बी आले, परवा दिवशी मी गेलते, उभं बसले लोक म्हणतात. काय म्हणतात, लईच येणं जाणं वाटलं, लई दोघाच वेळ आले, का झालंय की का नाही की म्हणतात का नाही. सारखं भेटायला गेले की असलं बोलतात, आणि भेटायला जायला गेले की लगेच म्हणतात आता पहिलं शेवटी नाही पीच कलई की. म्हणजे भेटायला गेलं की मी नाव ठेवतो, आणि भेटायला जायचं बंद केल्यावरती चला पूर्ण अभंगाचा कळेल. पैसा लई असला की काय म्हणतात, पहिले तर राहील नाही उत्तानी चाललंय. पैसा लई असलाय आणि पैसा कमी असलं की पालत्या पायाचं देवींना. भजनाला आलं की म्हणतात भजनाला, ते पहिल्याचे धंदे बंद झाले आता. भजनाला आलं की, आणि भजनाला देव येऊ देत नाही हो. पापी लोकांना लेकरू घेण्या गेले की पाप आहे म्हणतात, पहिलंच पाप आहे म्हणतात. आणि एकदा 2 लेकरं झाले म्हणलं की लेकरं पहिला करायची पद्धत नाही. लोक कोणाला नाव ठेवतील सांगता येत नाही. तुम्ही एक काम करा. काय काम करा, ते एवढं वाक्य तुम्ही नोंद करून घ्या. एक सांगू, लोक काय म्हणायचे ते म्हणू द्या, तुम्ही तुमचा पाऊल वाटा करू द्या. लोक काही म्हणू द्या, काही म्हणू द्या. आणि एक सांगू का, हे लोक नावं ठेवतात म्हणून मी आमच्यासारखे नीट नाही. हो, इथे एखादं झाड लावायचं असलं नाही, आता हे मंडपात फोन लावलं नाही, आता इथं झाड लावायचं असलं, ते झाड मोठं होईल पण भोवताली काटे लावावंच लागते. हे का नाही, ते भोवताली काटे असलं तर ते नीट वागते. हे का नाही, ते नीट वागावं म्हणून भोवताली काटे पाहिजे की नाही. तसं हे बी नीट वागायचं असलं तर हे कचरा भोवतालचा पाहिजे. हे कचरा असलं तर ह्यानं बी नीट राहत नाही, तर पट्टमन शेणा खुडत्यात कोणतं. म्हणून तुका म्हणे तुम्ही ऐका हे वचन, त्याचं नियोजन भक्ती करा. नावडे जन नावडे धन. आता ज्याला पैसा आवडत नाही त्याला भक्त म्हणावं, हे तुकाराम महाराजांनीच म्हणावं. शिवाजी महाराजांनी पाठवलेलं सुद्धा त्यांनी घेतले नाही, त्यांनी म्हणावं नावडे धन. आम्ही घेतावं म्हणून आम्ही म्हणून नावडे धन. फक्त एकच सांगतो, आम्ही तुम्ही देईल तेवढे घ्यावं, एवढेच द्या म्हणून मी हे आम्ही ठरवावं, आणि तुम्ही बी तसली मागायची एवढी तुम्ही बी ठरवावं. हे 2 मुद्दे ध्यानात ठेवा. आता काही झालं नाही. नावडे धन, नावडे जन, नावडे धन. आणि पुढे एक शब्द वापरलाय, नावडे माता पिता. नावडे माता पिता भक्तायचे जाणार. आता ही कशी संगती लावायची, त्याची संगती एक सांगतो योग्य पद्धतीनं. बरं, तुम्ही थोडस बारीकी नाही ऐकावं लागेल. बरं, माय नावडे भक्तायचे जाणार, बाप नावडे भक्तायचे जाणार असा अर्थ करायचं नाही. देव आवडे, आणि देवाची आवड जर विरोध होत असला घरामधून तर देवाचा विरोध करणाऱ्या बाई बापाचं त्याग. मला सांगा, प्रल्हादांनी बापाचा त्याग केला. बापाचा त्याग केला का भक्तीला अडवणाऱ्या बापाचा त्याग केला? भक्तीला अडवणाऱ्या.
म्हणजे तुमचा बाप जर भजन करू नको म्हणत असला तर बापाला सोडा भक्तीला सोडू नका असा अर्थ घ्या. नाहीतर बापाला सोडा आणि भक्ता येशील जाणार, माईला सोडा आणि भक्ता येशील जाणार. भरताना माईचा त्याग केला, प्रल्हादानं बापाचा त्याग केला, बिभीषणानं भावाचा त्याग केला, पण या तिघांनी केलेला त्याग देवाच्या भीतीनंतर केला. देवाच्या भक्तीला आडवं येणाऱ्या बाळ बापाचा त्याग करा. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि या आवडीसाठी ज्यांचा विरोध आहे त्यांचा त्याग ना. वडील जनधन माता पिता हे भक्तांचं दुसरं लक्षण सांगितलं. आणि लगेच शंका आली. काय शंका आली? देहावर प्रेम नाही त्याला भक्त म्हणायचं, देवाशिवाय कोणी आवडत नाही त्याला भक्त म्हणायचं, लोक आवडत नाही, पैसा आवडत नाही, मायबाप आवडत नाही, मग ह्यांच्यावर एखादं संकट आलं तर ह्यांचं कोण निवारण करतंय? तुकोबर आहे म्हणतात, ज्यानं सगळ्या गोष्टीचा त्याग करून देवावर प्रेम करतंय, माझ्यासाठी सगळ्या गोष्टीचा त्याग ह्यानं केलाय, म्हणून देव खऱ्या भक्तांची काळजी मागे पुढे उभा राहून करतो. अभंगाचं तिसरं निर्वाणी गोविंद हरे मागे पुढे निर्वाणी गोविंद हरे मागे पुढे भक्त कधीही देहाची चिंता देवाला सांगत नाही. साध्या साध्या संकटाला भक्त सहन करतो, अदृष्टाला आलेले भोग आहेत म्हणून सहन करतो. अत्यंत वाईट एखादा जर प्रसंग आला तर ह्याची काळजी देव करतो. कसा करतो? मागे पुढे उभा राहून करतो. निर्वाणी निर्वाणी या शब्दाचा अर्थ अत्यंत अडचणीमध्ये, बरं साध्या अडचणीमध्ये तुमचं तुम्ही कोशिश करा, पण शेवटच्या अडचणीमध्ये मदत करणारा देव आहे एवढा विश्वास आपला पाहिजे. कसा करतो सांभाळ? ते बऱ्याचशा गोष्टी सांगता येणं शक्य आहे, पण आपल्याकडे सिद्धेश्वर महादेव भगवंताची पालखी येणार आहे, सूचना दिली बरं का. मला वाटते थोडं तिकडे आवाज येत होता, बहुतेक पालखी निघालेली असेल. हा काही हरकत नाही, मी तोपर्यंत ते वेळ सांगणार आहे, पण एक तुम्हाला 1-2 मिनिटाची कथा सांगणार आहे. काय कथा सांगू का तुम्हाला? द्रौपदी माहिती आहे ना? द्रौपदी कोण आहे? कोण आहे? पांडवांची बायको आहे की नाही? पांडवांनी द्रौपदीला जुगारामध्ये हारलं. जुगारामध्ये हारलं. जुगार कोणी जिंकला? कौरवांनी. आता जुगारामध्ये जिंकलेली वस्तू द्रौपदी होती. दुर्योधनानं द्रौपदीला सभेमध्ये ओढून आणायला सांगितलं. आपल्याला माहिती
दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, दुःशासन द्रौपदीला आपण जुगारामध्ये जिंकलंय, तिला ओढून घेऊन ये ना गेले तर अगोदर ये म्हणून सांग, ये ना गेले तर ओढू ना. द्रौपदीला ओढून आणलं. कोण कोण? दुःशासन. द्रौपदी दुःशासनाची भाऊजाई होती, पांडवाची बायको. पांडव भाऊ भाऊजाई होती. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या भावाच्या बायकोला माईसारखं सांभाळावं असं मानलं आहे. बरं, म्हणजे नात्यानं द्रौपदी भाऊजाई होती, पण पात्रतेनं आईच्या लेवलची होती का? पण दुःशासन नीच होता, आणि नीच माणूस संस्कार पाळत होता. कुठे त्यानं सांगितलं, ए द्रौपदी, तुला जिंकलेलं आहे, चल. तिने म्हणली, भाऊजी मी आत्ताच न्हाले, आंघोळ केले, केस वाळवायला थांबले, बोलवलं असेल तर मी येते, पण तुम्ही असं की येण्यासारखं बोलू नका. त्याने म्हणलं, हे बघ, बऱ्या बोलणं आलीस तर बरं, नाही तर तुला वडून आण म्हणून सांगितलं. चल. तुम्हाला कळतंय की नाही, ओढून येणार तुम्ही मला? भाऊजाईला वाटणार, येणा गेल्यावर वाटणार. म्हणून हाताला धरला, ओढायला सुरू केलं. ऐका, द्रौपदीला ज्या वेळेला ओढू लागला दुःशासन, त्यावेळेला तिथे एक जोता होता. जोता असतो ना, ते पहिल्याच्या काळामध्ये घराला जोते मिळते होते. आता ते जोते मिळते पण अलीकडे सगळं नवीन बांधकाम झाले. जोत्याला पाय लावला. जोत्याला पाय लावल्याबरोबर दुःशासनानं झोला आणला. झोला मारल्याबरोबर पाय निसटला. एखादं कुत्र्याचं पिल्लू जसं वडीत निघत, तसं द्रौपदीला दुःशासन वडीत निघू लागला. भारतसभेमध्ये द्रौपदीला नेलं. भारतसभेमध्ये द्रौपदीला नेल्याबरोबर दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, द्रौपदीला ओढून आणलो, बोल काय करायचंय? बाजूला कर्ण होता. त्या कर्णानं सांगितलं, द्रौपदी फार सुंदर आहे, फार सुंदर आहे, फक्त एवढं सुंदर असलेली स्त्री कपडे काढल्यावर कशी दिसते बघायचं. म्हणून द्रौपदीला नग्न करायची आज्ञा दिली कर्णाच्या सल्ल्यानं दुर्योधनाला, आणि दुर्योधनानं दुःशासनाला. द्रौपदीच्या अंगावरची साडी फेडायला सुरुवात केला दुःशासन. डोक्यावरचा पदर पहिलंच गाळता. आपली लज्जा राखावी म्हणून द्रौपदीने आपले दोन्ही हात असे छातीवर धरले, कारण दुःशासन साडीचं टोक धरून ओढत होता. द्रौपदीने असे घट्ट हात धरले छातीला. पण दुःशासनाची शक्ती एवढी जबरदस्त होती की द्रौपदीची शक्ती कमी पडली, आणि द्रौपदीचे हात निसटले आणि छाती उघडी झाली. छाती उघडी झाली. द्रौपदीला वाटलं, आता माझी अब्रू मी काही सांभाळू शकत नाही. सगळेच नवरे होते, पण हारलेले होते, आणि पराजित माणूस काही करू शकत नाही, आपल्याला माहिती आहे, ठीक आहे ना. ते सगळ्यांनी खाली मान घातली होती नवऱ्यांनी. मग द्रौपदीला वाटलं की आता मला हे दुष्ट लोक लग्न करणार, म्हणून छातीचा हात मोकळा झाला होता. तिनं आपल्या अशा नेऱ्याला हात धरला, कमरेच्या निड्या फिटू नये आणि किमान माझी आबरू उघडी पडू नये म्हणून निड्या अशा धरल्या आणि साडी अशी घट्ट धरली. दुःशासनाने एक असा झटका मारला की दोन्ही हात निसटले आणि निर्या फिटायला सुरू झाला. निर्या फुटायला सुरू झाला. मग द्रौपदीनं दोन्ही हात वर केले आणि भगवंताचा धावा केला. भगवंताचा धावा केल्याबरोबर भगवंत धावत आले. तिची आबरू राखली तर तिच्या अंगाभोवताली साडीच होऊन राहिला. वा
वस्त्रहरण करत असताना कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. आमची विठाई माऊली द्रौपदीच्या अंगावर वस्त्र धारण केलं, वस्त्र अवतार धारण केला. देवाचे अनेक अवतार आहेत की नाही. द्रौपदीची लज्जरक्षणासाठी अंबर अवतार म्हणजे वस्त्रावतार धारण केला. आता मला सांगा, देव जर साडी हो द्रौपदीच्या अंगाला गुंडाळला तर दुःशासन नागवा करू शकेल का? म्हणून साड्या मागे साड्या फिटू लागल्या. द्रौपदी काही नागवी होईना, पण वडणारा माणूस असं गोल फिरावं लागलं, गण्यामण्या करून चक्कर आणली त्याला. कोणाला? दुःशासनाला चक्कर येऊन पडला. नशीब चांगलं साड्यावरचा ढीग होता म्हणून, नाही तर डोकं फुटलं असतं. त्या साड्यावर पडला. भगवंताने येऊन द्रौपदीच्या कपाळाला शंख लावला आणि सांगितलं, द्रौपदी काळजी करू नको, तुझा भाऊ चिंता करायची गरज नाही. द्रौपदी म्हणजे देवा, आलाच मला सोडवायला. देव म्हणजे आलो. मी एक विचारू का देवा? कृष्ण म्हणाले, विचार. काय विचारायचंय तुला? इतका वेळ मला यायला, इतका वेळ लावलास मला सोडवायला यायला. ज्या वेळेला मला दुःशासन ओढून आणत होता तेव्हा कुठे होतास रे? का बरं? कोटे गुंतला कोटे गुंतला दुःशासन मला ओढून आणत होतं त्यावेळेला कुठं होतास? भगवंत म्हणाले, मी तिथं त्या कोपऱ्यात होतो, तुला ते ओढायला आला, त्यानं तुला चल म्हणलं, तू येणं गेलीस, बरोबर आहे ना? मग तुझ्या हाताला म्हणलं, खाली पडलीस, वडच आणला, जोत्याला पाय लावलीस, मी बघितलं म्हणलं सगळं. आणि सगळं बघितलं असं सोडवायला का बरं आलीस? तुला सांगतो, सभेमध्ये आणल्यावर तू छातीवर हात धरलीस, है की नाही? तू बघितलंच पाहिजे छातीवर हात धरलेलं. हा, मग का बरं आलीस? भगवान म्हणजे तुझं तू कोशिश करलं, अजून आपली गरज नाही म्हणून आपली आपली कोशिश चालू आहे. मग तुझे हात निसटले, हात निसटल्यावर आता जावं म्हणणार तो, पण तू इथं धरलीस. मला वाटलं अजून बी कोशिश तुझी चालू आहे. मी बी विचार केला अजून काही गरज नाही. मग तुझे निर्णय भेटायला सुरू केली. कारण विषय तो त्यांचा नारायण नाबडे जनधन माता पिता. 3 चरणामध्ये भगवंतांनी भक्तांची अंतरंग लक्षणं सांगितली आणि शेवटचं एक चरण आहे, त्या शेवटच्या चरणामध्ये सुद्धा तुकोबाईंनी भक्तांचंच लक्षण सांगितलंय. उरलेल्या थोड्याशा वेळामध्ये शेवटच्या चरणाचा विचार करू, कारण या 3 चरणामध्ये जे भक्ताचं लक्षण सांगितलंय त्याला सोडून दुसरं एक महत्वाचा विचार त्या शेवटच्या चरणात आहे. म्हणून सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती, 2 मिनिट भजन करू. सगळ्यांच्या पाया पडतो. भजनाला कंटाळू नका. शास्त्रकारांनी असं वर्णन केलेलं आहे, 100 कामं सोडून जीवित जा, 1000 कामं सोडून अंघोळ करा, लाखो कामं सोडून दान करा आणि सगळी कामं गुंडाळून भजन करा. भजनाला फार महत्व आहे. 2 मिनिट भजन करू. उरलेल्या वेळेमध्ये राहिलेलं चिंतन करू. विठोबा
अभंगाचं शेवटचं चरण आहे. अतिशय सुंदर विचार शेवटच्या चरणामध्ये थोडं लक्ष द्यावं लागेल. पण 3 चरणामध्ये भक्तांची अंतरंग लक्षणं सांगितलं. पहिल्या चरणामध्ये सांगितलं जे देहावर उदास असतात म्हणून कसल्याही आशांनी रहित असतात त्याला भक्त म्हणावं. देवावरच प्रेम करतात, देव सोडून जगातलं दुसरं काहीही आवडत नाही त्याला भक्त म्हणावं. संकटामध्ये देव माझ्यासाठी धावून येतो हा विश्वास असणाऱ्याला भक्त म्हणावं. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी आणखी एक लक्षण सांगितलेलं आहे. भक्तांनी चांगल्या कामामध्ये सहभागी व्हावं. चांगल्या कामामध्ये सहभागी न होणारा भक्त असू शकत नाही. नाहीतर काही लोक देवाचं भजन करतात पण चांगल्या कामाला सहकार्य करत नाही. एक सांगू का तुम्हाला, बळीराजानं विष्णूच्या रूपामध्ये वामनाचं रूप घेऊन आला होता बळीच्या दारात मागायला. है का नाही? खरं सांगा, बळी दानशूर होता, आलेला ब्राह्मण नव्हता, शत्रू होता. पण शत्रू जरी असला, आपला काटा काढणारा हे माहीत जरी असलं तर दान धर्म करण्याचं सत्कर्म, नरकात जायची तयारी केली पण सत्कर्म करायचं सोडलं नाही. प्राण जायचा प्रसंग आला तरी सुद्धा ज्याचा पाऊल वाकडा पडत नाही त्याला भक्त म्हणावं. हा शेवटच्या चरणाचा विचार. तुका म्हणे सत्य कर्मा वाले ताय, तुका म्हणे सत्य कर्मा वाले ताय, तुका म्हणे सत्य कर्मा वाले ताय, कामने सत्य कर्मा वाले ताय, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, विजय झाला नारायणा, विजय तुकाराम
असे जर कोणी भेटले तर त्याला भक्त समजा त्यांचा कदर धरा आणि असा जर कोणी भेटला गेला तर या भंगातली लक्षणं तुमच्या अंगामध्ये मानावी अशी प्रार्थना करतो आणि सेवेला त्यांनी थांबवतो. त्यामुळे सत्य कर्माभावे साह्य घातली या भवे नरकाजाने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन्म माता पिता